नमस्कार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नेक्स्ट जनरेशन सुधारणांमुळे देशामध्ये आजपासून बचत उत्सव सुरू झाला असं म्हटलंय. नवरात्रीचा मुहूर्त साधून आज मोठी खरेदी करणाऱ्या सर्वांना या बचतीचा कसा लाभ मिळेल? भारतीय ग्राहक हा मुळात उत्सवप्रिय आहे आणि आता आजपासून जो पहिला दिवस आहे नवरात्रीच्या घटस्थापनेचा, इथपासून आपण बघितलं तर वेगवेगळ्या धर्माचे, पंथाचे लोकं आपल्याकडे राहतात. म्हणजे जवळ-जवळ आता ख्रिसमसच्या शेवटापर्यंत किंवा नवीन वर्षापर्यंत हे सगळे उत्सव चालू राहतील. आणि या उत्सवासाठी अर्थातच आपल्या खिशात पैसे खुळखुळणं जरुरीच आहे. आणि तसं म्हटलं तर आपल्याला 2 बाजूनी ह्या सरकारने फायदा करून दिलाय. आपल्याला माहिती आहे की 1 फेब्रुवारीचा जो अर्थसंकल्प आला, त्या अर्थसंकल्पाच्या वेळेला ह्या म्हणजे सध्याच्या वित्त वर्षामध्ये 12,00,000 पर्यंतची सूट आहे की तोपर्यंत कर लागणार नाही आयकर. म्हणजे एका अर्थाने आपल्या हातामध्ये पैसे खुळखुळते राहतील आणि ते आता खर्च करावे म्हणजे त्या जोडीने जी-एस-टीमध्ये मोठ्या प्रमाणावरती अ, जे काही आता नवीन स्लॅब्स आपण बघितले आणि अर्थात त्यासाठी 2च मग 5 आणि 18 ठेवले असं तुम्ही म्हणालात आणि अर्थात ऐषारामी गोष्ट म्हणजे सेम गोष्टसाठी 40% आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे ज्याला आपण म्हणतो की नेक्स्ट जनरेशन का म्हणायचं? मग शेतकरी असतील, मध्यम वर्ग असेल, नंतर ऑटोमोबाईलचे लोकं असतील, त्याशिवाय सध्या मध्यम वर्ग हा आपण तसं बघितलं तर रेफ्रिजरेटर असतील, वॉशिंग मशीन असतील, एसी मशीन आहेत. ही सुद्धा खरेदी करायचा त्यांचा कल असतो. एक इन्शुरन्स सेक्टर म्हणजे हेल्थ सेक्टरवरती खूप मोठ्या प्रमाणात चर्चा चालू होती, की तिथे पण कर कमी व्हावा. या सगळ्याचा हा मिलाफ आहे आणि त्या दृष्टीने बचत होणार आहे आणि म्हणूनच तो आपण म्हणू शकतो, की हा बचत उत्सव आहे. पण या बचत उत्सवाला मी एक जोड देईन, की या बचतीचा चांगल्या कारणासाठी आपण खर्च करावा. म्हणजे या खर्चातून आपल्या एकंदरीत देशाच्या अर्थव्यवस्थेला भरारी मिळू शकते. हां, म्हणजे एकूण बचत उत्सव या शब्दामध्येच ती सांगड घातली गेली